भारतानं आशिया चषकात पाकिस्तानला धूळ चारत चारी मुंड्या चित केलं. पण भारताच्या विजयानंतर या सामन्यावरून सुरू झालेलं राजकारण थांबताना दिसत नाहीये. कारण या सामन्यावरून पुन्हा एकदा ठाकरेंची सेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं दिसून येतंय. पाक सोबत क्रिकेट, सरकारवर टार्गेट. भारत पाक मॅचचं राजकारण थांबेना. ठाकरे सेना आणि भाजपमध्ये सामना सुरूच. पहलगाम हल्ल्यानंतर मॅचवरून कल्ला. आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या सामन्यात भारतानं तब्बल 7 विकेट्स राखून पाकिस्तानवर बंपर विजय मिळवला. पण या विजयानंतरही पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानसोबत खेळलेल्या या सामन्याचं राजकारण काही शांत होत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा BCCI आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढली आहेत. सरकारनं पाकिस्तानसोबत खेळण्याची परवानगी दिल्याच्या कारणावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीकेचे बाण चालवले. रविवारच्या भारताविरोधातील मॅचमधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले असतील असा आरोप संजय राऊतांनी केला. पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. धूळ चारणं, जिंकणं, जिंकल्यावरती पापक्षालन होणं. काल पाकिस्तानबरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं आम्ही तर काय पाहिलं नाही अजून. त्याच्यामुळे काय 25-26 आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का? काय भरपाई काय झाली? पूर्णपणे मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला. कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. खरं तर भारतीय संघानं सामन्याआधी आणि नंतरही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचं टाळल्याचं दिसलं. त्यामुळं भाजपनं हाच धागा धरत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावले आहेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्यही वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका. अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी बंद करत पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं होतं. त्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकड्यांना धडा शिकवला. आता आशिया चषकात भारतानं पाकिस्तानला हरवण्याची परंपरा कायम राखली आहे. युद्धाचं मैदान आणि खेळाचं प्रत्येक ठिकाणी भारत पाकिस्तानवर वरचढच ठरत आलाय. पण खेळात राजकारण घालणं आणि खेळात राजकीय पोळी भाजणं खरंच योग्य आहे का याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षानं करायला हवा. एक मात्र नक्की, पहलगाम हल्ल्याचा राग अजूनही भारतीयांच्या मनात कायम आहे. त्यामुळं या लोकभावनेचाही विचार व्हायला हवा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बीडमधील बंजारा समाजाच्या जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय मुंडेंनी वंजारी आणि बंजारा एकच आहे असं विधान केलं आणि यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या भूमिकेचा बंजारा समाजाकडून कडाडून विरोध केला जातोय. वंजारी आणि बंजारा एकच नाही, विधान मागे घ्या असं काही आंदोलकांनी म्हटलंय. काळकोटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं. बंजारो वेगळा छका मध्ये कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल. बीड
आज बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते. धनंजय मुंडे साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंटमध्ये बोलताना सांगितलं की बंजारा आम्ही सगळे एक आहोत. 1994 मध्ये ही एकच गोष्ट गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं 2.5% आरक्षण घालले. आता मी त्यांना सांगू इच्छितो, बंजारा आम्ही एक नाहीत, दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत, दोन्ही वेगळ्या भाषा आहेत. तुम्ही परत ते खेळ करायचं नाही, परत ते करायचं नाही. तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्या. मुंडे साहेब, बंजारा समाजाची हात जोडून विनंती, तुम्ही तुमचं स्टेटमेंट परत घ्यावं. जय सेवालाल. तर आता धनंजय मुंडेंची यावर काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल. पाहूयात पुढची बातमी. नेपाळमध्ये काय घडलं याच्या खोलात जात नाही, त्यातून देवाभाऊ शहाणपणाची भूमिका घेतील आणि शेतकरी प्रश्नावर योग्य निर्णय घेतील असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खुद्द शरद पवार मोर्चात सहभागी झाले. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही पवारांनी दिला. शिवाजी महाराजांचा हा देवाभाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं, पण ठिकठिकाणी मोठे होर्डिंग, मोठे पोस्टर, मोठे चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या बळीराजाच्यासाठी जिंकून बघायला तयार नाही. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले. राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. ते विरोधक आहे, त्यांचं कामच आहे. आता त्यांना काम दुसरं राहिलेलं नाही, त्यामुळे मोर्चा काढा. आपण इतक्या वर्षामध्ये तर काही केलं नाही, पण आता ते करा असं त्यांचं म्हणण्याचं कामच आहे मला असं वाटतं. ते असताना स्वतः कधी कर्जमाफीचा विषय त्यांनी हाती घेतला नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना चाललेल्या आहेत त्यातली एक योजनासुद्धा दिली नाही. पण आता शेवटी बिचारे ते हतबल आहेत, त्यांना आता निवडणुका समोर दिसत आहेत, काही ना काही अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे स्वतःचं. त्यामुळे मला असं वाटतं ते मोर्चे वगैरे काढतील. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. आपल्यावर खूप जबाबदारी आहे. तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू, ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा. 1 महिन्याचा कालावधी देऊ. जर 1 महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. या कांद्याने भले भल्यांची सरकार पाडलेली आहे. शेतकऱ्यांचा तळतळाट आहे काय आहे. गेल्या काही वर्षापासून महायुतीचा एकही मंत्री, कृषी मंत्री या ठिकाणी स्थिर बसलेला नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफी होत नाही तोपर्यंत या मंत्र्याला आणि महायुतीला तळतळाट लागेल, अशा प्रकारची या ठिकाणी इशारे देतोय. साहेब खडे तो सरकार से बडे. यानंतर बातमी आहे पावसाची. रविवारी रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने जोर धरला होता. रात्रभरात झालेला धुवाधार पाऊस सोमवारी सकाळी सुद्धा बरसत होता आणि या पावसाने अनेक भागामध्ये पाणी साचलं. दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये तर रस्ते पाण्याखाली गेले. अशा वेळी या पाण्याला वाट करून देण्याचं तसंच उघड्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये यासाठी पहारा देण्याचं काम एका बीएमसी कर्मचाऱ्यानं केलं. उघड्या मॅनहोल शेजारी तासनतास बसलेल्या या कर्मचाऱ्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. याआधी अनेकदा उघड्या
मॅनहोलमध्ये पडून काही जणांचा मृत्यू झालाय. या घटना टाळण्यासाठी ही काळजी घेण्यात आली, पण त्यासाठी सुद्धा मॅनहोलच्या शेजारी एका कर्मचाऱ्याला बसवण्यात आलंय. मुंबईकरांना सावध करणाऱ्या या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेला सलाम केला जातोय. पाहुयात पुढची बातमी. मुख्यमंत्री फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी मोहित कंबोज यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर आणि त्यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अनेक आरोप होत आहेत. मोहित कंबोज यांना शासनानं 30 SRA प्रकल्प दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. त्यावर बोलताना कंबोज म्हणाले, यापैकी कोणतेही पुरावे त्या सादर करू शकलेल्या नाहीत. वर्षा गायकवाड यांना विनंती आहे की असे कोणते 30 प्रकल्प शासनानं मला दिले याची अधिकृत माहिती जाहीर करा. जर जाहीर करणार नसाल तर तुम्ही राजकारणातून निवृत्त व्हा, असं आव्हान कंबोज यांनी दिलं. त्या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. कारण मागील काळामध्ये मी सुद्धा एक प्रकरण काढलं होतं, ज्याचं आपल्याला माहिती आहे की झूमध्ये सफाई कामगारांसंदर्भामध्ये मी एक विषय काढला होता. आश्रय योजनेच्या अंतर्गत डेव्हलपमेंट करणार होते, पण ते पूर्णपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला साफ करण्याचं काम झालं. नंतरच्या काळामध्ये त्याच्यासाठी पैसा मुंबई महानगरपालिकेने दिला. मग ती योजना असं जे आहे ते बंद करून त्या ठिकाणी अचानक SRA आली. अचानक SRA आल्यानंतर सर्वेचं काम कोणाला दिलं गेलं, त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही प्रश्न विचारले. तिथल्या DMC बद्दल आम्ही प्रश्न विचारले. मग DMCने उत्तर दिलं, माझा काय त्याशी संबंध नाही. मग संबंध कोणाचा? आयुक्तांचा संबंध नाही, DMCचा संबंध नाही, जागा तर BMCची आहे. कांग्रेस की जो मुंबई की अध्यक्ष हैं श्रीमती वर्षा गायकवाड़ जी, उन्होंने और उनके जो टीम है पूरी, उन्होंने चालू किया कि 30 SRA के प्रकल्प गवर्नमेंट ने मुझे दिए. 30 प्रकल्प की लिस्ट, मेरा ऐसे उनसे हाथ जोड़ के निवेदन है वर्षा गायकवाड़ जी से कि आप 30 छोड़िए, आप मुझे 5 प्रकल्प बताइए कि कौन से SRA ने मुझे या महाराष्ट्र सरकार ने मुझे डायरेक्ट दिए हैं. अगर आप ये बताने में असक्षम होती हैं तो आप अपने पद से और राजीनामा तुरंत उसी 5 मिनट के अंदर आपको देना पड़ेगा. इस तरह के झूठे आरोप लगाकर मेरे बारे में, मेरी कंपनी के बारे में इनको लगता है कि इनको अट्रैक्शन मिलेगा और ये बड़े लीडर बनेंगे, तो ऐसी घटिया राजनीति इनको मुबारक हो. और मैंने सोचा था पहले कि इनको लीगल संबंध और लीगल नोटिस भेजूं, तो मेरे लॉयर की फीस भी ज़्यादा है इनके प्रोफाइल से, तो इसके लिए मैं उसमें भी पढ़ना नहीं चाहता.